बघा चिंचोलीच्या मैदानामध्ये बघू शकतात बघा जावलेकरांचा अखंड देखील आलेला तुम्हाला पाहायला भेटतं बघा. आणि शेड आहेत बघा इकडे ते पण आलेले आहेत बघा. शुभम शेठ नमस्कार. नमस्कार. आज चिंचोलीच्या मैदानावरती तुम्ही अखंडला घेऊन आलेले आहेत तर कसं काय नियोजन आहे आणि काय कसं असेल शर्यतीचं? बघू आता सकाळपासून फिरून जमलो. बरोबर. नाही जमत आली जमत. हा मग तो जमते का चालेल. आज आपला मारी भाई दिसत ना मैदानामध्ये. त्या दिवशी इथे कर्जत केसरीला फायनलला राहिलता ना. बरोबर आहे. मग आज आरामावर ठेवलाय. बरोबर. बघू शुक्रवार रविवारी करून नियोजन. बरोबर आहे. एकंदरीत तो त्याच्यामुळं मैदानात आली 2 बैल नेऊन घेऊन जाणं 2-2 शर्ती लक्षाने नीट लागत. त्याच्यामुळं एक मैदान वासराला आणतो 2 मैदान त्याला काढतो आठवड्यातून आणि कुठे नियोजन चालू. बरोबर आहे. आणि कुठेतरी मारी भाई मुलं एक मुंबईमध्ये वेगळीच तुम्हाला प्रसिद्धी देखील भेटली आणि कुठेतरी आपण त्याची म्हणजे जपला पाहिजे कारण की सातत्याने पलवाचा न विचार करता तुम्ही आरामावर ठेवलेलं आहे. आता जशी गरमी वाढेल अजून बैल जास्त गती लावेल. बरोबर. पण आठवड्यातून 2 वेळा ठीक आहे. 2 वेळा त्याच्या व्यतिरिक्त माझी इच्छा नाही होत 3 वेळा आठवड्यातून पलवावा. म्हणून एक मैदान वासराला काढतो 2 मैदान त्याला काढतो. बरोबर आहे. म्हणजे जपून पलवतो. बरोबर आहे दादा. म्हणजे एक बैलाचं नियोजन म्हणजे केल्याने म्हणजे चांगलंच असतं कारण की शर्यत पण होतंय आणि विजय पण भेटतंय. सगळ्या पोरांना पण म्हणजे एक बैल असला का आरामात सगळं नियोजन करायला भेटते. 2 बैल असली का मग अर्धी पोडं या साईडला परत ती गाडी जमली का दुसरी पोडं मग सगळं हे होते तर पण त्रास होतोय. त्याच्यामुळे एक बैल आणला ना नियोजन पण व्यवस्थित होते. त्याच्यामुळं आणि उन्हाचा कडाका पण जास्त आहे. 2 फेरं बैल पालाला बैलांना पण शेतशेवर तो पण मुखापर्यंत आहे त्याला म्हणजे एवढा आरामात पलवता येईल तसा नियोजन करतो. तर दादा बघा ना आज मुंबईमध्ये इटाड्याला पण मैदान होतं आणि महाराष्ट्रामधील सर्वात टॉपचं मैदान बोलणारी जमेल कार्यक्रम मुंबईचा. तर दादा तुमचं पण थोडंसं मन म्हणजे खालीवरती व्हायचं असेलच ना. म्हणजे होते आता मला पण मैदानात आल्यापासून जवळजवळ 10-15 जण बोलले तू या मैदानाला थांबलात बैल घेऊन तिकडे. बरोबर. बरं तिकडे कशा आता भरपूर गाड्या गेल्या. बरोबर. आणि गर्दी पण भरपूर होईल. त्यापेक्षा आपला पनवेल भागातला एक मैदान आहे. आता इथं वासराला घेऊन इथं आरामात एक शर्यत करीन किंवा दुसरी जमली दुसरी करील जसा होईल त्याचा. पण तिथं आता कशी आज भरपूर गर्दी असेल मैदान पण भरपूर मोठं आहे. एवढी बक्षीस अतिशय उत्तम नियोजन पण चालू आहे त्यांचं. आता लाईव्ह बघितलंय मी मगाशी पण. बरोबर. भरपूर गर्दी झाली तिथे आणि मैदान व्यवस्थित चालू आहे अजून म्हणजे नियोजन चांगलं आहे तिथलं पण. ना तसं आपलं मुंबईच्या सर्व मैदानांचं नियोजन चांगलंच असतंय. आता आपला इथं कर्जतला मैदान झाला तो पण अतिशय एकदम उत्तम नियोजन होता. आता परत सगळ्या गाड्या मालकांची इच्छा काय आदातचा मैदान झालाच पाहिजे कारण की आपल्या इकडे भरपूर आदात वासरा आता पालतात. नियोजन लवकरच कर्जत कमिटी करणार आहे. आम्ही पण वाट बघतो त्या मैदानाची. बरोबर आहे. आणि दादा जर तेव्हा जर आपले म्हणजे फायनलचा फेरा झाला असतात तर कुठेतरी म्हणजे आपल्या बैलांच्या वरती पण म्हणजे कर्जत केसरी किंवा राजा केसरी असं म्हणजे एक भेटलं असतं म्हणजे सन्मान. आपण आता त्या सर्व जेवढी गाड्या मालक होती त्याही जो मिळून निर्णय घेतला अंधार पडला बैल पालवायचे अतिशय योग्य निर्णय घेतला कारण की एवढी लाख मोलाची आपण बैल किमतीला घेतो तेवढी. बरोबर आहे. त्याला काही नुकसान न होता का मग याच्यामुळे तो निर्णय घेतला. सगळ्या गाड्या मालकांनी अतिशय एकदम योग्य निर्णय घेतला. आणि दादा बघा ना आता तुम्ही बोलल्याप्रमाणे आपली गाडी फायनलला बसली होती तर गटाला कोण कोण होता आणि कसं काय होतं? म्हणजे गटाला एक कुठला वरचा बैल होता चांगला त्याची ना आमचीच टाकाटाकी चालू होती. बरोबर आहे. आणि पुढं बैलाची मारीची गाडी नाही तुटली. बैलाने जास्त ताव लावला आणि निकालाला तो पलतोच पलतो. बरोबर आहे. आणि सेमी कशी केली होती? सेमीला आमचं नशीब होतं. नशीब म्हणजे असं होतं का आमची गाडी आली कडेला. बरोबर. आपला बैल कधी कडेनं पलवले. बरोबर. पण आम्हाला विश्वास होता बैल घाबरणार नाही. 2 पावलं कमी पलेल पब्लिक दिसल्यावर पण असं गाडी बाजूला की जाऊन देणार नाही एका सरेंडरचे. तेवढं आमची गाडी 5 नंबरला उतरली त्या सेमीमध्ये आणि पुढच्या 4 गाड्या बाद होत्या. टोटल त्या सेमीमध्ये सगळ्याच गाड्या बाद झाल्या. आणि बघा ना दादा बोलतात ना एक नशीब पण तुमच्या म्हणजे 3 फेऱ्याला आहे ना 3 फेऱ्या खरोखर 3 फेऱ्यांना बिंजोड क्षेत्र नशीब पण पाहिजे. नशिबाने पण साथ दिली पाहिजे. बरोबर. आता एखादा गाडा मालक लावतो एवढे पैसे लावतो कोटी किंमत झाली. बरोबर आहे. काही काहींचे तेवढे पैसे देऊन पण काही दावणीनं पण एखाद्याचा बैल हजारातला घ्या किती घ्या जर दावणीचा गुण असला तर त्या दावणीला पण बैल 1 नंबरचा घडतो. बरोबर आहे दादा. आणि कुठेतरी तुमच्याकडून बरेच काय म्हणजे शिकण्यासारखं आहे. मी माझ्याकडनं शिकण्यासारखं म्हणजे भले तुम्ही बघा वयाने छोटे आहेत पण तुमचे विचार बघतो ना म्हणजे
एक म्हणजे समोरच्याचं मन पण जिंकण्यासारखं म्हणजे तुम्ही असं हे करता माझा खेळ स्वभाव. मी पण आमचा रुपेश दा भायदा मुंगाजी रुपेश मुंगाजी त्याच्याकडून म्हणजे विश्वनाथ शेठ मुंगाजी आमचे नाना त्यांच्याकडून आम्ही बघून जो त्यांनी आम्हाला शिकवण दिली त्याच परिणामी खेळ खेळतो. ज्या मैदान आम्हाला त्यांनी क्षेत्रात उतरताना ताकीद दिली बरोबर होती, जर तुम्हाला हार सहन होत असेल तर या क्षेत्रात या, बरोबर जर तुम्हाला हार सहन होत नसेल तर या क्षेत्रात येऊ नका. त्यांच्याकडून आम्ही शिकलो. आणि आता माझ्या ज्या गाड्यांची मी माझ्या हार झाली बैलांची, मी त्याच मैदानात पायऱ्याला बैल मागला मी लगेच फेरा पण काढून घेतो. बरोबर दादा. मी 2-3 मैदान मी बैल म्हणजे मी स्वतःहून पण बघितले, आपल्या विगरला पण तुमची गाडी म्हणजे झाल्या होत्या, तुम्ही म्हणजे लगेच म्हणजे पायऱ्यामध्ये किंवा म्हणजे फेरा पण पाडला होता. माझी गाडी आकाश शेठ राऊत यांची झाली होती. तेव्हा त्यांनी मला फोन केला का बैल भेटेल का मैदानात. तर बरं आता इथे गाडी होणं मुश्किल आहे बरं, कारण की ती एकच गाडी उजवीतनं म्हणजे तिकडनं आली होती. तसं आपल्या पनवेलच्या भागातल्या मी आता दर अड्ड्यात नाव ठेवतो, नाही जोडवत त्याही झाला. ती गाडी आमची पडली, टाकाटाकी झाली, एकदम 19-20 निकाल. तेव्हा त्याही फोन केला बैल देता का. लगेच कुठलाही न विचार करता बरं बघा मी बैल देतो पण शर्यत जमणार नाही असं मला वाटते बरं. मग बोलतो फेरा टाकूया. बरं चालेल फेरा. मी लगेच तिथे फेरा टाकून घेतला गाडीचा. चालेल. आणि या क्षेत्रात जेवढी मैत्रीपूर्ण खेळ खेळता येईल ना ते खेळ केला जा. रागारागीचा खेळ करून तर फायदाच नाही. आणि पहिली गोष्ट हार सहन करायला शिका. बरोबर दादा. हार सहन होईल ना तो या क्षेत्रात टिकेल. आणि दादा बघतो ना, जरा आजचा दिवस आपला नसला पण उद्याचा दिवस येणारा आपलाच असतं आणि आपला नंदी नक्कीच म्हणजे आपल्यासाठी पळून जिंकत असतो. जेव्हा आपल्याला माहिती आहे आपला बैल कुठल्या फॉर्मॅटमध्ये पळतो, म्हणजे उन्हाळ्यात जास्त पळतो, थंडीला जास्त पळतो. जर बैल गरमीला पळत असेल आणि जर आपण सुरुवातीला जर मोठ्या खेळ केला तर आपल्याला पॉसिबल नाही. बरोबर. जेव्हा आपल्या बैलाची वेळ येईल, आपली वेळ येईल, तेव्हा आपल्याला गुलाला 100% बैल भेटेल आपला. मग त्याच्या अगोदर घाई करून फायदा नाही ना. नुसतीच घाई करायची, आलोत म्हणून शर्यत झालीच पाहिजे असं नाही. शांततेत खेळेल तेवढा माणूस या क्षेत्रात टिकेल. बरोबर आहे दादा. धन्यवाद. तुमचा वेळ बरंच घेतला मी आणि तुम्ही पण छानपैकी माहिती सांगितली. बरं वाटलं. तुम्हाला पण धन्यवाद आणि तुमच्या चॅनलला पण शुभेच्छा. आणि आपण तुम्हाला शुभेच्छा देतो. आपला अखंड पण गुलालामध्ये राहो. आता अखंडाचं सांगायचं झालं आता आणल्यापासून 16 शर्यतीमधून फक्त 2 गाड्या पाडल्या. बरोबर. आणि ती पण एक गाडी चकड्याचा चाक निघला म्हणून पडली आणि एक गाडीला आपला वासरू थोडा कमी निघला घालून. त्या 2च गाड्या, बाकी 14 गुलाल घेतलेत वासरांनी. बरोबर. आज पण खूप छानपैकी शर्यत करा आणि जिंका. चालेल. धन्यवाद. शुभेच्छा.